नमस्कार मंडळी, आज काय स्पेशल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शेवगा शेंगेची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. अगदी साधी, सोपी, कमी साहित्यात होईल अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी इथं कढई गरम करून घेतले, त्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घेतले आणि त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे, कढीपत्ता आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो अगदी मंद आचेवर आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो मऊ झाला की त्याचा आंबटपणा पण थोडासा कमी होईल आणि थोडीशी त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात, जेणेकरून आपला टोमॅटो अगदी कमी वेळेत मऊ होईल आणि शिजेल. तर त्यामध्ये मी सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. तर त्यामध्ये सुकं खोबरं आणि लसूण असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं वाटण आहे. तर मी ते वाटण 2 चमचे घेते. ते वाटण घालून आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण आता लाल तिखट, आपलं घरगुती लाल तिखट घालून घेऊयात. याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो पेस्ट करून घातली तरी चालेल, पण आपण झटपट करतोय त्यामुळे अगदी कमी वेळेत होणारी अशी ही भाजी आहे. तर यामध्ये आपण घरचं लाल तिखट 1.5 चमचा घालून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी. पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला घालून घेऊयात आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. आपले मसाले व्यवस्थित भाजून घेऊयात, जेणे आपल्या रस्सा भाजीला तर्री चांगली येईल आणि मसाले भाजल्यामुळे एक सुगंधही चांगला येईल. तर मी शेवग्याची शेंग अशी बारीक कट करून घेतलेली आहे, त्याची साल काढून. तर ही शेवगा आपण आता याच्यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात, चांगलं परतून घेऊयात आणि जसं तुम्हाला लागेल तसं त्यामध्ये पाणी ॲड करून घ्या. जेवढी तुम्हाला भाजी रस्सा त्याचा पातळ घट्टसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. मी 2 ते 3 माणसांना पुरेल इतपत त्याच्यामध्ये रस्सा केला आहे. तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यामध्ये आणि आता आपल्या भाजीला छानशी उकळी आली आहे. तर यामध्ये मी मीठ घालून घेते आणि मीडियम गॅस करून आपण शेंग आपली शिजण्यासाठी 10 मिनटं ठेवूयात. आधेमध्ये चेक करून बघूयात की आपली शेंग शिजली आहे का. कमीत कमी 10 मिनटे तरी शेंग शिजण्यासाठी लागतात. तुम्ही ही शेंग कुकरमध्ये पण शिजवून घेऊन करू शकता, पण त्याची चव पूर्ण उतरते. त्याच्यापेक्षा हे अशा पद्धतीने केली तर त्याचा पूर्ण रस शेंगेचा आपल्या रस्सा भाजीत उतरतो, त्यामुळे चव अगदी एकदम छान लागते. तर नक्की अशी तुम्ही ट्राय करून बघा. शेंग आपली चांगली शिजवून घेऊयात. तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेही सांगा, कमेंट करायला विसरू नका. माझा पहिलाच प्रयत्न आहे यूट्यूबमध्ये, तर प्लीज तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे. तर आपली शेंग रस्सा भाजी उकळली आहे. शेंग शिजली आहेत का बघूया. शिजत आले, 1-5 मिनटात होऊन जाईल. तर त्यासाठी मी भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालून घेते आणि वरून आपली कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे. तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी भातासोबत खाऊ शकता. आणि रेसिपी कशी झाली हे नक्की सांगा. ज्यांना शेवगा आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील अशी ही आपली शेवगा शेंगेची रस्सा भाजी तयार आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा.
आणि अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या आज काय स्पेशल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.